ब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्वाची बातमी सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत। पुण्यामध्ये आज विविध हिंदुत्ववादी संघटना जनआक्रोश मोर्चा काढतायत। लाल महाल ते डेक्कन इथला छत्रपती संभाजी महाराज पुतळा असा हा मोर्चा असणार आहे। दगडूशेठ मंदिरात आरती सुद्धा केली जाणार आहे। या मोर्चाला साताऱ्यातले आमदार शिवेंद्रराजे भोसले, तेलंगणामधले आमदार राजा भैया आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजी महाराज मोरे हेही सहभागी होणार आहेत। लव जिहाद, धर्मांतर विरोध आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन हा धर्मवीर दिन म्हणून जाहीर करावा यासाठी हा मोर्चा काढला जातोय। लाल महाल परिसरामध्ये शेकडो मोर्चेकरी जमलेत। मोर्चासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। होय धर्मवीरच असे बॅनर घेऊन मोर्चात विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झालेत। मोर्चासाठी शनिवार वाड्यापासून लाल महाल मंडईकडे जाणारी वाहतूक दुसऱ्या मार्गांवरून वळवण्यात आलेली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। गोविंद, हिंदुत्ववादी संघटनांचा हा जनआक्रोश मोर्चा पुण्यामध्ये निघतो आहे। शेकडोंच्या संख्येने सगळे आंदोलक जे आहेत ते उपस्थित असल्याचं दिसतं आहे। गोविंद, काय सांगता येईल या मोर्चाबद्दल? अजिंक्य, या विराट मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी असंख्य हिंदू कार्यकर्ते असतील, वेगवेगळ्या संघटनाचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, भाजपचे अनेक पदाधिकारी असतील, त्याचबरोबर सामान्य नागरिक आणि महिला यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। पुण्यातलं जे ऐतिहासिक लाल महाल आहे तिथून हा मोर्चा पुढे निघणार आहे। त्याचबरोबर मोर्चामध्ये जे सहभागी झालेले आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। ज्या धर्मांतरण बंदी कायदा आणावा, त्याचबरोबर गोहत्या असेल, लव जिहाद असेल, या सगळ्या विरोधात कायदे लवकरात लवकर पारित करावे असं त्यांचं म्हणणं। आपल्यासोबत शिवाजी महाराज मोरे आहेत। आपण खरं ते तुकाराम महाराजांचे वंशज आहेत दहावे, आणि त्यांनी या मोर्चाला उपस्थिती लावली, त्यामुळे विशेष लक्ष आहे की काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे। विष्णुमय जन वैष्णवांचा धर्म, भेदा भेद ब्रह्म अमंगळ, तुकाराम महाराज म्हणतात। आपली मागणी आहे। त्याचबरोबर आई असलेली गाई बोला, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद ब्रह्म अमंगळ असं स्वतः महाराजांनी म्हटलं। हे फक्त वारकरी संप्रदायानेच पाळायचं का किंवा हिंदूंनीच पाळायचं का? सर्व समाजाने हे पाळला पाहिजे विषय हा। खरं तर इथं धर्मांतर या देशात व्हायलाच नाही पाहिजे। ज्याचा त्याचा धर्म ज्याला त्याला श्रेष्ठ आहे, धर्मांतर कशासाठी करायचं हा महत्वाचा विषय आहे। गो हत्या, गाईला म्हणजे आपल्या आईनंतर गाईला आपण मानतो। आईच्या दुधानंतर सर्वात पवित्र आणि सकस दूध कुणाचं असेल तर देशी गाईचं आहे। त्या गाईची राजरोसपणे हत्या होती, हे काही योग्य आहे? आता वारकरी संप्रदाय सुद्धा जे नाठाळाच्या माती हनुकाठी या उक्तीपद्धती, नाठाळाच्या माती हनुकाठी या उक्तीप्रमाणे उतरलाय असं म्हणायचं नाही। असं नाही, हे बघा तुकाराम महाराजांचा हातरा अभंग आहेच काय, भले मेना होनी मऊ आम्ही विष्णुदास काय, भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माती हनुकाठी। ज्या ज्या वेळेला प्रसंग वेळ बदलत त्या त्या पद्धतीने आम्हाला परिवर्तन करायला लागेल। काय आणखी भूमिका असणार आहे? हे लवकरात लवकर कायदे होणं गरजेचे वाटतात का? आळंदीमध्ये अलीकडेच प्रकार घडला। हो, अतिशय म्हणजे खरं तर हे योग्य वेळेला हा जनआक्रोश मोर्चा निघालेला आहे। जनआक्रोश मोर्चा निघालेला आहे, त्यामुळे लवकरात लवकर शासनाने दखल घेऊन हे जे तिन्ही विषय आहेत, व हत्याबंदी असेल, धर्मांतरण असेल किंवा हे धर्मवीर दिन म्हणून घोषित करणे, हे विषय तात्काळ शासनाने विचार करून घोषित करावे। अर्थात धर्मवीर दिन घोषित करण्याची मागणी करतात। मध्यंतरी तोही एक वाद समोर आला होता। नाही, मध्ये एक तोही वाद समोर आला होता। धर्मवीर ते धर्मवीरच, जो देशासाठी बलिदान देतो धर्मवीरच। उद्या परमवीर चक्र त्याचं तुम्ही परम रक्षक करणार का? बलिदान दिलं म्हणून परमवीर, तसं धर्मासाठी ज्याने बलिदान दिलं तो धर्मवीरच। मोर्चेकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या तीव्र आहेत, आणि आता त्यांच्याशी आपण संवाद साधला। अजिंक्य, ते होते तुकाराम महाराजांचे 10वे वंशज। ज्या तुकाराम महाराजांनी भेदा भेद ब्रह्म अमंगळ म्हटलंय, खरं तर ते आम्ही एकट्यानेच पाळायचं का, हिंदू धर्मानेच पाळायचं का, तर इतरांच्या
धर्मावर घाला घालण्याचा कुणालाही अधिकार नाही, धर्मांतरण करण्याचा जबरदस्ती कुणालाही अधिकार नाही आहे. त्याचबरोबर गो हत्या करण्याची सुद्धा बंदी आहे. त्यामुळे अशा असंख्य मागण्या ज्यांनी सगळे बरोबर. आपण या आणि आणखी काही मागण्या घेऊन हे सगळे मोर्चेकरी जे आहेत ते हा जन आक्रोश मोर्चा काढतायत. गोविंद, धन्यवाद, आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल.